PR आला होता आणि त्यामध्ये असं स्पेसिफिक लिहिलेलं आहे की बाबा आपण ही शाळा महानगरपालिकेकडे वर्ग करावी म्हणून 2013 ते आता 2027-26 चालू आहे. तब्बल 17 वर्ष. या 2009 साली ज्यावेळेस तातोडे महानगरपालिकेत आलं, 2009 ते 2026 तब्बल 17 वर्ष आलं, परंतु जिल्हा परिषदेची शाळा आजपर्यंत यांनी वर्गीकरण करावे असं यांच्या मनात देखील येत नाही. तिथले जे गोरगरीब विद्यार्थी असतात आजही त्यांना ज्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत जसे सुविधा मिळतात तर ते त्या ठिकाणी वंचित राहतात. आणि आपण जर पाहिलं तर आमचा प्रमुख मुद्दा दापोडी येथील जे सर्वे नंबर 16 आणि 17 मध्ये जे प्लेइंग ग्राउंडचं आरक्षण आहे क्रीडांगणात, गेले अनेक वर्ष झालं ते महानगरपालिकेच्या ताब्यात आहे, परंतु महानगरपालिकेकडनं ते कोणत्या तरी खाजगी संस्थेला देण्यासाठी, कोणत्या तरी बिल्डरच्या घशात घालण्यासाठी खरं तर हा डाव चाललेला आहे. आमची तुमच्या सर्वांमार्फत एकच माफक मागणी आहे. मी असेल, आमचे सहसंपर्क प्रमुख आहेत आमदार साहेब गौतम भाऊ चाबुकस्वार, आमचे तुषार भाऊ नवले, आमच्या सर्व शिवसेनेच्या वतीने एक मागणी आहे की हे जे अशा प्रकारचे भूखंड जे असतील, जे आपण महानगरपालिका खासगी संस्थांना देतात, तर पिंपरी चिंचवडचं हे खासगीकरण करू नये, कारण त्यातून गोरगरीब लोकांची आशा हा भ्रमनिरास होत आहे. संभाजी महाराजांचा आता जे स्मारकाचा भ्रष्टाचार उघडकीस आला होता त्यालाच पुन्हा एकदा देखभालीचं दुरुस्तीचं काम देण्यात आलेलं आहे, विरोध होऊन देखील. माझ्या आधी या ठिकाणी बऱ्याच लोकांना सांगितलेले आहे की त्याच कॉन्ट्रॅक्टरला वारंवार तेच काम दिलं जाते. त्याबद्दल आम्ही पालिकेतनं माहिती घेतोय. ज्या दिवशी संपूर्ण माहिती मिळेल त्या दिवशी त्यावरती देखील आम्ही प्रतिक्रिया. पुनावळेप्रमाणेच कासारवाडीतला पण एक भूखंड आणि आकुर्डीतलं महानगरपालिकेकडनं सध्या महानगरपालिकेने एक बोर्ड लावा की सदर आरक्षण हे आम्ही याच्या खाजगीकरणासाठी देत आहोत, तर ज्या ज्या संस्थेने यांचा लाभ घ्यायला तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची पाठीच बदलायला पाहिजे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेऐवजी इथं आता यांनी दुकान उघडलं केलेले किंवा आमचे जे आरक्षित भूखंड आहेत ते आम्ही भाडे तत्वावरती देत आहोत. आणि ज्या ज्या संस्थेला ज्या ज्या मोठमोठ्या कारभाऱ्यांना याचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी याचा त्वरित लाभ घ्यावा, अशी फलक लावण्यात यावा. अध्यक्ष 25 भाजपच्या नगरसेवकांनी विरोध हा ठराव मंजूर केला. हा प्रयत्न माझ्या मते आम्ही निश्चितच माझं आणि आमदार साहेबांचं देखील काल रात्री या विषयावरती बोलणं झालेलं आहे. आमदार साहेबांनी देखील सांगितलेलं आहे की जर आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही आणि आता जीबीच्या ठरावानंतर आयुक्तांकडे जे स्पेशल अधिकार असतात त्या अधिकारात देखील जर त्यांनी हा प्रश्न हाणून पाडला नाही तर निश्चितच याच्यावरती आम्ही न्यायालयीन प्रक्रिया पार पाडू. परंतु या ठिकाणी आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार, आंदोलन म्हणजे बेमुदत उपोषण केल्याशिवाय या ठिकाणी पासून लाईव्ह प्रक्षेपण बंद केलं, त्याच्यावर काय सांगणार, का बंद करण्यात आलं? त्याच कुठल्या याच्यात लिहिलेलं नाही की या महासभेचं लाईव्ह प्रक्षेपण हे दाखवलं गेलं पाहिजे. तर त्या दिवशी नक्की महापौरांना आणि आयुक्तांना कोणाचा दबाव होता की त्यांनी बंद केलं म्हणून. तो अधिकार खरं तर प्रक्षेपण बंद करण्याचा हा महापौरांना आहे. मग तुम्ही हा प्रश्न महापौरांना विचारा की बाबा कोणाच्या दबावाखाली तुम्ही ते बंद केलेलं आहे. याच प्रश्नाला धरून सर लाईव्ह प्रशिक्षण म्हणजे बंद केलं, सत्ताधारी आणि विरोधक दोन्हीही नगरसेवकांचा या भूखंडाला खाजगीकरणाला विरोध असताना हा प्रस्ताव जर पारित होत असतो तर खरं तर एवढ्या मोठ्या विरोधानंतर हा विषय दप्तरी दाखल केला गेला पाहिजे. याच्या पलीकडे हास्यास्पद बाब आहे. तातवडेमधील एक सर्वे नंबर 63 का 64 ज्या माता भगिनी आता या ठिकाणी उपस्थित आहे, खरं तर ड प्रभागाकडनं हे खाजगी कन्सल्टंट नेमून त्या ठिकाणी नाला शिफ्ट करण्याचं काम यांच्याकडनं झालेलं आहे. आणि त्या ठिकाणी त्या जमिनीवरती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने बांधकामाची परवानगी देखील दिलेली. हास्यास्पद गोष्टी आजकाल म्हणजे यांना काय वाटतंय की कोण विरोधक तर त्यांच्या संघाची, सर्वसामान्य जनतेला लुटण्याचं काम या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील आयुक्त आणि या सत्ताधाऱ्यांकडून चाललेलं आहे. आजच्या तुमच्या प्रमुख 9 मागण्या कोणत्या आहेत? ज्या 9 मागण्या आहेत त्याचा एक प्रेस नोट मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी देईल. ओके.